म्हणजे तुम्हाला जी ऊर्जा मिळते ती अशा पॉझिटिव्ह अनुभवातून मिळते? हो, हो, हो. 100% म्हणजे की आता मी इथेच टाका तंबू नावाचं नाटक करतो किंवा मी सूर्याची पिल्ले नावाचं नाटक करतो. हां. 2 नाटकं आता हे चालू आहेत आणि तर गंमत अशी होते की टीव्हीला बघणं आणि हे बघणं वेगळं आणि प्रत्यक्ष बघितल्यानंतर जो एक वेगळाच कुठलातरी माणूस येतो आणि तो म्हणतो की आम्ही तिकडे बघितलं तुम्हाला असं वाटलं नव्हतं हो तुम्ही असं काम करत असाल. स्टेजचं काम बघायला तुमची खूप गंमत येते. चांगलं तुम्ही काम करता. तर ती ऊर्जा आपल्याला मिळते. प्रत्येक ह्याच्यातून. आता 200 लोकं असतात प्रायोगिक नाटकाला. हो. व्यावसायिक नाटकाला अजून जरा थोडे जास्त वाढलेले लोक असतील. हां. पण त्याची पण एक गंमत आहे ना, ती डायरेक्ट वन टू वन असल्यामुळं पण हे होतं आणि त्याची ऊर्जा मिळतेच आपल्याला. कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणणं, कौतुक करणं हे आपल्यासाठी पॉझिटिव्हच आहे किती जरी केलं तरी बरोबर आहे. आणि हे हां, तुम्ही पैशात नाही मोजू शकत. हां. हे समाधानाचंच आहे म्हणजे. म्हणजे आता तुम्हाला म्हटलं तसं मी एक नसीरुद्दीन शाह आता किती मोठे ॲक्टर आहेत. तर ते नाटक बघायला आले होते आमचं कुठे पृथ्वी थिएटरला? पृथ्वी थिएटरला. हां. तर तिकडे मानव कौलचं नाटक होतं एक ममताज भाई पतंगवाले नावाचं आणि असीम हाटंगडी आहे ना रोहितांचा मुलगा, तो त्याच्यामध्ये होता. तर त्यांनी अच्छा. हां. नसीरजींना बोलवलं हां. नाटक बघायला आणि ते आले नाटक बघायला. तर नसीरजी म्हणजे आपल्याला असं खूप लहानपणापासून म्हणजे आपल्या जन्माच्या अगोदरपासून माझ्या जन्माच्या अगोदरपासून ते काम करतायत. तर असं त्यांना ते आलेत नाटक तर मी काय टेन्शन त्यावेळेस घेतलं नाही नाटक सुरू असताना. तर झालं नाटक व्यवस्थित झालं. तर त्यांनी नाटक संपल्यानंतर बोलून घेतलं, की "हा पोरगा कोण आहे? ह्याला बोलव." मग मी गेलो त्यांच्याकडे. तर असं खांद्यावर हात टाकून ते म्हणाले, की "अच्छा काम करते हो." तर म्हटल्यानंतर मी असा एकदम हुरळून गेलो. मी म्हटलं, की "बास, हेच आपल्याला पाहिजे ना, म्हणजे असंच पाहिजे." आणि असे खूप लोकांनी नाटकं बघितली आणि खूप हे केलं. पण ही पावती तुम्ही पैशात नाही मोजू शकत. मला असं वाटलं म्हणजे बेसिकली. असे आणखीन काही प्रोत्साहन देणारे अनुभव? खूप आहेत, खूप आहेत. अ, म्हणजे इंडिव्हिज्युअल लेव्हलला पण आहेत. म्हणजे तुळजापूरला मी ज्यावेळेस पहिलं नाटक केलं होतं, त्यावेळेस आमचे सर होते, भोसले सर म्हणून. प्राध्यापक संभाजी भोसले म्हणून. तर नाटक बघून झाल्यानंतर ते म्हणाले, की "बाप्पा, मस्त काम करतो." आता हे मस्त काम करतो हे जे आहे ना, एवढंच आहे. हे करायला. पण ते आपल्याला बदलायला खूप हे लागतं, की आपल्याला एक एक माणूस असा चांगला म्हणलाय, की ज्या अगोदर आपण बरंच काय गोष्टी आयुष्यात अगोदर करून झालेल्या आहेत आणि ह्या कामामध्ये आपल्याला मिळतंय. तर ती एक तशी ऊर्जा आणि असे हां. खूप लोकांचे थिएटरमधलं काम बघून बेसिकली खूप जास्त. तर त्यामुळं त्याची मजा येते ना आपल्याला प्रोत्साहन पण मिळतं पुढं काम करायला. आता हे जे कौतुक आहे, हं. तुम्ही जसं नसरुद्दीन शाहचं नाव घेतलं, तसं आपल्या क्षेत्रातले म्हणजे आपल्या अवतीभोवतीचे कलाकार ह्यांनी सुद्धा तुम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं असणार ना? खूप म्हणजे आपण ज्यांच्याबरोबर कामं केली आहेत त्यांच्याबरोबर पण म्हणजे आता खूप काय म्हणू, की आता सुनील आहे, सुनील बर्वे आहे, आनंद निगळे, पुष्कर यांच्याबरोबर आता मी कामच करतोय आणि सुबोध आहे, की अच्छा. सुबोध म्हणजे की तो आपलं गुरुबंधू असल्या टाईपमध्ये मित्र आहे खूप चांगला आणि तो वेळोवेळी काही ना काही प्रत्येक वेळेस सांगतो. कौतुक पण करतो. काय व्हायला पाहिजे, काय गोष्टी तू करायला पाहिजे. जितू आहे आपला जितू जोशी. हां. जितूनं मी परवा त्याने एक माझं नाटक बघितलं आणि त्याने खूप नाटकं बघितलेत. सगळे जवळपास बघितलेत त्यानं. तर तो परवा मला म्हणाला, की "सगळं चांगलं आहे उमा, पण आता काही गोष्टींवर तुला काम करायला पाहिजे." तर ही आहे ते कौतुक करून पण अजून एक काही गोष्टी मध्ये सांगणारे लोकं आपल्या आजूबाजूला आहेत आणि खूप चांगलं म्हणजे आता सुबोधचं तर उदाहरण असं आहे, की मी त्याच्याबरोबर जवळपास 5-6 कामं केली. त्या फिल्ममध्ये पण केलं, 2 सीरियलमध्ये केलं, नाटकात आम्ही एकत्र काम केलं, एका वेब सीरीजमध्ये काम केलं. तोच होता कालसूत्र नावाची वेब सीरीज आहे, ती येईल आता काही दिवसांनी. तर त्या ह्याच्यामध्ये असताना त्या सगळ्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला काय होतं, की आपण ही माणसं काय करतायत? आता खूप मोठी आहेत ना, म्हणजे ही हां. माणसं काय करतात आणि आपण काय करतोय? तर आपण काय गोष्टी करायला पाहिजेत. तो रिलॅक्सनेस जो आहे ना, रिलॅक्स आपण होऊन काम करणं, ते खूप चांगलं आहे शिकण्यासारखं ह्या लोकांकडून आणि एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. तर ती लोकं आहेत आणि बाकीचे अजून परवा आमचे एक अजित भुरे म्हणून आहेत. माहिती आहे. त्यांनी आपला मित्र आहे आमचा. हो. हां. तर त्यांनी मला म्हणाले, की "मी तुम्हाला वेगवेगळीकडे बघत असतो, पण तुम्ही हे करून तुम्ही हे पण करता, प्रायोगिक नाटक करता, हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट वाटते तुमच्या मी तुम्हाला सीरियलमध्ये पण पाहिलंय, तुम्ही हे पण केलंय." आणि ते तुम्हाला असं प्रोत्साहन देतात. त्यामुळे मग सगळ्या बाजूनं होतं. म्हणून तुम्ही सगळे कुठलंही काम करायचं म्हटलं तर ते तुमचं काम ॲप्रिशिएट होतंय आणि त्याला ॲप्रिशिएट करणारी लोकं आपल्या आजूबाजूला आहेत. तर त्यामुळं जास्त गंमत येते. असं खूप आयुष्यात कधी खूप लो वाटलंय असं झालं नाही, की कामच नाही किंवा हेच नाही असं झालं नाही. पण ज्यावेळेस असं वाटलं पहिल्यांदा काय होतं पैसा जो आहे ना, आपल्या घरच्याच्या पाठिंब्याशिवाय हे काही होऊ शकत नाही मुंबईत. हं. म्हणजे ज्यांना कोणाला करिअर करायचं असेल असं आपण म्हणालो तर तुम्हाला पाठबळ देणारी लोकं तुमच्याबरोबर 100% पाहिजे.
तर मग तुमचं करिअर तुमचं चांगलं होतं. सॉर्टेड माइंडने तुम्ही करू शकता असं माझं म्हणणं आहे. तर आमच्या गावाकडे गेल्यानंतर आमचे जे गुरु आहेत सगळे, तर त्यांनी ते बरोबर सांगायचे, की आता तू हे हे करून बघ. आता खूप नाटकं झाली, आता सीरियल कर. आता हे झालं तर हे असं करून बघ. असं ते तिकडून पण सांगणारे आहेत. म्हणजे साताऱ्याचे तुषार भद्रे म्हणून आहेत. तुम्हाला माहीत असेल तुषार भद्रे. लेखक आहेत, मोठे लेखक, डिरेक्टर, ॲक्टर पण आहेत. ते खूप वर्ष झालं ते सातत्यानं थिएटर करतात साताऱ्यामध्ये आणि ते आमचे गुरु आहेत. आमचे तुळजापूरचे श्रीकांताप्पा नाडापुडे म्हणून आहेत. तर ते असे असे मग काय म्हणता येईल, की खूप बघितलेलं आणि तरीही तसं थिएटर करणारे लोकं आहेत आपल्या आजूबाजूला. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.